ते पण आणि आपल्या संस्थांची जागा जवळपास 9 एकर पूर्ण आपण सध्या इतके केलेलं आहे. दान केलेली दान म्हणजे ते राजपूतची जागा होती अगोदर समाजाने दान केलं. त्यांनी हे मसोबा संस्थान दान केलं. मारुती संस्थान म्हणून पण नाव याचं सातबारावरतीच नाव आहे. आपण त्यांच्याशी चर्चा वगैरे करून मग लिखित स्वरूपात आपण लिखित स्वरूपात केलं आणि ग्रामपंचायत पण परवानगी पूर्णपणे. गेल्या वर्षी काही गावात पण लावले आम्ही रोडच्या साईडला, काही कॉलनीमध्ये पण आम्हाला दत्तक ज्यांनी मागितले त्यांना पण दिले होते. सरांच्या इथे पण लावले होते, विपुल सरांच्या इथे. हो महादेव परत सरांच्या तिथे आपण सर आले. हो सर आले. रामेश्वर सरांच्या कॉलनीत पण लावले तिथं पण भरपूर आहेत. मंदिर श्रावस्ती बौद्ध विहार म्हणून मंदिरात बुद्ध विहार आणि आणि स्कूलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे वृक्षारोपण केलेलं. नाही हे गेल्या वर्षीचे हे गेल्या वर्षी. हां त्याच्यामुळे हे आता मोठं झालं. आता नवीन हे या वर्षी चर खणले हे चर खणले, नवीन खड्डे खणले. या वर्षीचं जे प्लॅनिंग आहे निरापोटी ते 500 ते 1000 झाडं आपल्याला लावायचा उद्देश आहे आणि त्याचं संवर्धन करायचं लावणार संवर्धन. गेल्या वर्षी जवळपास आपण इथं 1000 झाडं लावली होती. त्यातले आता सध्या इथं समजा तरी 700 ते 800 जगले पूर्ण. आपण टँकरनेच पाणी दिलं. टँकरनं पाणी पूर्ण उन्हाळाभर. मग मेंबर इथून बी पाणी आणलं. ग्रुप मेंबरनं सगळ्यांनी एकेका टँकरचा भार उचलला होता. जास्त सगळं नियोजन विपुल सर, अमोल सर, प्रशांत सर, बाहेरगावून पण काही सदस्य त्या ठिकाणी आपल्याला याला टँकरसाठी मदत केली. मदत करून यावं. हो मी पाहिलं ग्रुपवर पाहिलं बरंच. हा सुरुवातीला वरचा जो आहे ना तो पट्टा आपण लावला होता. नंतर सेकंड टाइमला वरच्याने हा आणि थर्ड टाइमला हा लावला होता मागच्या वर्षी वरचा. आणि हा तो वरचा पट्टा थोडंसं ट्रान्सपोर्टिंग लोकांचं आहे. असं ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करतो. गावामध्ये पण आम्ही आता त्या लोकांनी पण त्यांनी घेतलं होतं समजा दत्तक आम्ही करू म्हणून. त्यांची झाडं झाली. पलीकडची बाजू बाकी होती. आपली बाजू बाकी. आता यावर्षी आपण यावर्षी सुरू करू. आपण जर मी मागच्या वर्षी स्टार्टिंग लेवल तरी नव्हतं ते 2 झाडं लावून करू आपण आपलं ते सुरू करू. आपण आपल्याकडे सुरू करू. आमच्या समोर बरोबर होते ते समोरच्या बाजूला. ह्या इथल्या बरोबरच गावात पण चालू करायचा पूर्ण मानस होता. म्हणजे आहेत आणखी पण आता हो गावातलं जसं जसं चान्स मिळेल किंवा ज्या भागामध्ये आता समजा काही सदस्य अप्रोच होतात किंवा काही कॉलनीतल्या अप्रोच होतात की आम्हाला करून द्या, आम्ही त्याची काळजी घेऊ, तर मग तिथं आम्ही चालू करणार. दत्तक प्रकार लावून देणार आपण घेत असाल तर आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही लावा, फक्त संगोपन करा. गेल्या वर्षी गावात पण कसे जवळपास आमचे नाही म्हटलं तरी 250 झाडं झाले होते ना सगळे मिळून. 250 ते 300 झाडं झाले. 300 गावात लावलेले. म्हणजे गेल्या वर्षी 100 झाडं आहेत. सगळ्यांची तर अपेक्षा करू शकत नाही आपण. आता यावर्षी आपण तिथं देवीच्या मंदिरात सुद्धा परमिशन घ्यायला गेलो होतो, पण त्यांचं प्रायव्हेट जागा नाही गेली त्याच्यामुळे नको पुन्हा म्हणतो. हां नाही म्हटलं ते मालक नको म्हणे. काय हरकत नाही. हो ना जाऊन. आणि विविध प्रकारचे झाडं आयुर्वेदिक लावले. ते आता बांबू लावले. बांबू आत्ता लावले, या वर्षी लावले. चर व्यवस्थित खणून घेतले आणि पाणी सुद्धा इथं 1000 लिटर पाणी. हो सगळं सदस्य आपले सदस्य. लावायचं एक उद्देश आहे की इथं जनावर वगैरे हे खात नाही. हे खूप मोठमोठे झाडं होते पण जनावर जनावरांपेक्षा माणसांनी जास्त. ज्यावेळेस बांबू लावले ना आम्ही त्याच्या उलट आमचं नुकसान झालं. ते बांबूसाठी झाडं घेऊन गेले लोक तोडले. पूर्ण बांबू काढायला लावलं. जनावरांसाठी माणसांनी जास्त. आता कमी झाला त्रास. आता कमी झाला. आता त्यांना पण त्यांना जाणीव झाली त्यांना पण. आता एक ग्रामपंचायत सदस्य इथले तर ते पण म्हणजे सांगतात की लोकांना हे करू नका मुलांना वगैरे. कारण की गेल्या वर्षी मुलांनी जास्त त्रास दिला. सरपंच सामानगावचे त्यांनी फार मदत त्यांच्या ह्याच्यात येतं नाही नेमाने सर म्हणून
हॉस्पिटलच्या पाठीमागेच राहायचं पहिले. लोकल लोकांची मदत असल्याशिवाय नाही होत. तेवढा आहे. आम्हाला हॉस्पिटलच्या मागे झाडं लावतील ना ते बाजूला काही संबंध ते छान लावलं होतं बघा मला. हो चांगला आले. समोरचं बोललो आता समोरून लावून टाकू जरा परत काय व्हायच्या जसं केलं तसं त्याच्या आधी तर लावून टाकू आपण यावर्षी करू टाकू यावर्षी काय ना जागा ती आपली पाठीमागे. पाठीमागे पण आणि समोर रस्त्याच्या बाजूला पण नाही आपल्या मेन हायवे रसवंती वगैरे इकडच्या बाजूला पण समोर पण जमल. धोब्याच्या वगैरे तिथं पण तिथे पण लावून टाकू दे. एक एक झाड लावून टाकायचं आपण आपलं संवर्धन करत राहू. तिथं पण लावू सर तिथे पण. हॉस्पिटल समोर कसं येतं टाकायचं. कारण कसं आहे ते नंतर प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी निघतं त्यांचं ते भरून चालू. बरोबर. काही एखादं झालं की तरी तुम्ही ते पूर्ण क्लीन करून घेतलं आता इकडचं समोरचं. हो ते आम्ही मुद्दाम लावलं. तिथं पहिले सगळं येतं कचरा टाकायचा मागच्या कोणी झाडं लावणं सुद्धा त्यांना म्हणजे काय की माणसाची टेंडन्सी काय झाली लावू पण देत नाही जगू पण देत नाही. नंतर म्हणतात की सावलीच पाहिजे. खूप उष्णता वाढायला म्हणतात ना लोकल लोकांना इन्व्हॉल्व केलं ना मध्ये त्याच कॉलनीतल्या पोरांना घेऊन त्यांना तेच आम्ही थीम ठेवली ना. आता समजा यांच्या कॉलनी यांनी सांगितलेल्या ठिकाणी किंवा रामेश्वर भाऊनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांनी काय केलं स्वतः यांच्या इथं तर जवळपास 2 ठिकाणी 40 झाडं लावले. तर त्यांनी पूर्ण स्वतः जबाबदारी घेतली की आम्ही आज वर्ष झाले 15-15 फुटापर्यंत चांगले झाडं झाले. साईबाबा मंदिर सुचवायचं सर्वांनी मिळून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा त्याच्यावर आणि मग त्या ठिकाणी ऍक्शन घ्यायची. आमच्या कॉलनीसारखं जे प्रत्येक हो. स्पेस असतं ना त्याच्यात बाजूला लावायला बरोबर. प्रत्येक कॉलनीत ठेवाच लागतो. तसं यावर्षी जवळपास 10 कॉलनीमध्ये त्या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करण्याचं नियोजन आहे आपलं. पण त्याचा मागणी आणि ते मान्यता झाडं पण जमवले. म्हणजे वृक्ष सध्या रोप सगळे आम्ही वर्षभरासाठीचं नियोजन यांच्याकडेच असतं. आपण अजून ते याच्यामधनं वनीकरण वनीकरणामधनं आम्हाला गेल्या वर्षी पहिल्यांदा थोडंसं म्हणजे माहीत नसल्यामुळे किंवा याच्यामुळे थोडा अप्रोच त्यांचा नसल्यामुळे थोडं हे झालं त्रास. पण मग सरांमुळे दुसरे त्यांनी पण बरंचसं सहकार्य केलं गेल्या वर्षी. अशा ठिकाणी रानटीच झाडं लावू. सर्व रानटीच झाडं आहेत इथं. फक्त तुरळक एक जांभूळ वगैरे समजा ते पेरू वगैरे सीताफळ ते समजा सीताफळ कशी कडक ठिकाणी येते ना त्याच्यामुळे सीताफळ लोक ठेवत पण तोडलं जांभूळ लावलं तर आपण समोर हे एवढ्याले करंज होते. याच्याहून चांगले मोठमोठे करंज तोडले वरच्या बाजूला वरच्या भागात लावलेले होते तोडून टाकले. ते पण जाऊ द्या कारण की तो त्यांचा थोडासा जायचा रस्ता पण होता पहिले. त्यांना जायचा रस्ता तरी पण त्यांच्या ह्याच्यात नव्हतं ना आम्ही रस्ता सोडून केलो होतो. आम्ही हा रस्ता आहे रस्ता सोडून केलो होतो पलीकडे तरी पण त्यांनी जरी मदत केली तर आपण एक वर्षात त्याचं प्रोटेक्शन आता हे असं नवीन तग धरायला लागले. आणि आता प्रत्येक खड्ड्यामध्ये नियर अबाउट आम्ही 3 ते 4 किलो सागरगोटे सध्या टाकलेले. एवढे म्हणजे 4 बिया किलो या एरियात इतके 4 किलो जवळपास सागरगोटे 4 किलो सागरगोटे सध्या लावले. आणि काटेसावरचं सुद्धा टाकले आपण. काटेसावर याच्यामुळे टाकले की सध्या पक्ष्यांचं जे घरटे ते त्याचं 80 ते 90% संवर्धन सतत झाड करतो. सापाला चरतात नाही कोणते पशु पक्ष्यांवरती चरतात. झाडं सोडलेली असतात. चला सर. नमस्कार. गुड मॉर्निंग. येस पालवे साहेब. या झाडाखाली सुरुवात झाली ती विचारायची. सर ते ठीक आहे. नाही भेटत. आता तिथं नाही का आम्ही नियर अबाउट 8 दिवसापासून तिथं पाठपुरवठा करते. तर शेवटी इतके त्रास केले तुम्हाला माझीच जागा काढली म्हटलं बा जोडले हात जोडले जाऊ द्या म्हटलं. गावातलं सरपंच होणे सर जाऊ द्या तुम्हाला शरद भाऊ या सर्व सदस्यांनी इकडे या. वरतून छान मी वाटतो पण अजून टेकडीवर गेलो त्या ठिकाणाहून पूर्ण वरती
छोटे मुलं आले सोबत असले ट्रेकिंगच नाही मिलिटरीची तयारी करणारे या मुलं असतात, पोलीस भरती वगैरे तो मुद्दाम वरती पळत जाणार गाडी अकॅडमीची अकॅडमी यावर्षी मस्करी अध्यापक विद्यालयाने पण एक दिवस आम्हाला इथं येऊन मदत केली झाडांना 40 ते 50 शिक्षक घेऊन आले. त्यांनी खत वगैरे आणलं होतं झाडाला थोडंसं उन्हाळ्याच्या काळात आम्ही भुसा वगैरे ते खाली पाणी जिरून उडून जाऊ नये म्हणून. त्यांनी तसं थोडं प्रत्येक जण वेगळ्या मदत केली सर. पहिले एकदा या सरांच्या शाळेतले विद्यार्थी पण आले. विद्यार्थी पूर्ण बिया लावले पूर्ण टेकले. 200 विद्यार्थी घेऊन आलो होतो. तर नियर अबाउट 7 ते 8 लाख बी म्हणजे छोटे वेगवेगळ्या जातीचे तर ते इथं सगळे टाकले होते. मुलांनी खुरपं वगैरे आणले होते ते केले होते. पण जमीन थोडीशी मुरमाड असल्यामुळे लवकर पाणी आम्ही एक दिवस भर पावसात आलो होतो IBN लोकमुखनं मुलाखत ठेवली होती. तर आलो तर इतकं पाऊस लागला की आम्हाला म्हणजे गुडघ्यापर्यंत गाडी चालू आहे, तिथपर्यंत पाणीच गुडघ्यापर्यंत खूप पाणी वाहतं. त्याचे चर खांदे ना तर 2-3 तासात ते पाणी मुरतं. हो भरायला एकदम पटकन भरतं. पण आता हे चर खांदल्यामुळे खूप वॉटर पोल्युशन झालं असणार या परिसरामध्ये. आपण 2दा केलं, मागच्या वर्षी केलं ते बरेच गाळ्याने भरलं, त्यावेळेस परत त्याला रिस्टोअर केला. मागच्या वर्षी कसं नवीन होतो आम्ही, आम्हाला माहिती नाही सर कसे खांदायचे काय. तर त्यावेळेला बरेचसे फुटलेत सर आमचे. म्हणजे पण यावेळेला कसं शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण ते वरती नाही करत, वरतून हे प्रत्येक सर आपण यावेळेला व्यवस्थित करून घेतलं. यावेळेला तो माणूस म्हणजे सर तो फॉरेस्टचाच माणूस नेहमी केलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे स्वतःहून सांगितलं आम्हाला कसं काय त्याने छान केलं म्हणे. हो तो अगोदरच्या मागच्या वर्षी त्याला एवढं आम्हाला सांगावं लागेल तिथे खड्डे प्रत्येक वेळेला समोर इथं कर यावेळेला आम्ही नुसते बसून होतो त्यानं सर्व जवळपास कर्मचारी आपल्या पाठीमागे सर राजपूत बरेचसे ओळखीचे म्हणजे कोणी असं येते समजा आणि स्वतःहून येतात रविवारी. बसून घेऊया आपण सगळे बसूया आपण. खरंच चांगला उपक्रम आहे. हळूहळू लोकांना कळेल आणि ते स्वतः येतील आपल्याकडे.